शिर्डीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडानंतर गणेशवाडी भागातील अनधिकृत झोपड्यांचं जागा मालकांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्यानं तणाव निर्माण झालाय। काल पहाटे शिर्डीत रस्त्यांवर 2 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली, तर एकावर प्राणघातक हल्ला करून जखमी करण्यात आले। यानंतर दिवसभर शिर्डीत वातावरण तणावपूर्ण राहिले। मात्र ज्या भागात आरोपीचं वास्तव्य असल्याचं सांगितलं जातंय त्या भागात जागा मालकांनी काटेरी झुडूप आणि अनधिकृत वस्ती काढण्यास सुरुवात केली। या दरम्यान अतिक्रमित जागेवर राहणाऱ्यांनी रस्त्यावर संसार टाकून रास्ता रोको केल्यानं तणाव निर्माण झाला। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र येथे राहणाऱ्यांनी आरोपी आमचे नातेवाईक आहेत, त्यांना शिक्षा करा, आमच्यावर अन्याय नको असं सांगत निषेध केलाय। काय घडलं हे कोणालाच माहित नाही। ज्या वेळेस त्यांना सांगितलं तुमचं सामान वगैरे बिराड वगैरे काढून घ्या, त्यावेळेस त्यांनी पूर्णपणे त्यांचं सामान वगैरे गुंडाळलेलं होतं आणि जिथं यांना जागा भेटन तिथं हे निघून जात होते। याच्यात काही अडचण नाही, पण हे न विचारता डायरेक्ट सामान घ्यायच्या पहिले आले आणि डायरेक्ट जीसीपी लावून मोडतोड करायला सुरुवात केली। मग एवढ्या वर्षापासून हे रहिवाशी इथं मतदारसंघात आहे, यांना स्वतःची जागा नाही, राहण्याची व्यवस्था नाही, लाईट नाही, अंधारात कोंधारात राहत। आमच्या मालकीची ही जागा नाही, तरी पण आम्ही आमचं बिरड उचलत होतो, पण हे येऊन डायरेक्ट मोडायला सुरुवात केली, आमचं नुकसान केलं। आम्हाला स्वतःची जागा नसली तरी मग तुमचं सांगायचं काम आहे। आमचं गोरगरिबाचं नुकसान झालंय, इथं बी आमचे 2 पेशंट हॉस्पिटलला गेले। दुसऱ्याची शिक्षा आम्हाला नका देऊ, आमच्या गोरगरिबांना नका देऊ, आमची राहायची व्यवस्था करा, आमची जागेची व्यवस्था करा, आमची हीच मागणी आहे सरकारला। कालच्या घटनेमुळे ही कारवाई झालेली आहे, पण कालच्या घटनेमध्ये जरी कोणी नातेवाईक असलं यांचा काही संबंध नाही। तुम्ही गुन्हेगारांना शिक्षा करा, आम्ही पण साथ देतोय तुमचा। ते दुःख त्यांना झालं ते आम्हाला पण झालं, असं व्हायला नव्हतं पाहिजे, पण तुम्ही दुसऱ्यांना त्रास नका देऊ साहेब। गुन्हेगारांना अटक करा, त्यांना शिक्षा द्या, आम्ही पण पाठिंबा देऊ, असं काही नाही। पण काल झालेल्या नुकसानीमुळं, काल झालेल्या घटनेमुळं दुसऱ्याचं घर बेघर करू नका, नुकसान करू नका। आज त्यांचा रोड परिवार सर्व रस्त्यावर येत आहे, त्यांचे हाल होत आहे, हे करू नका। काल जे आरोपी होते ते या ठिकाणी राहत नव्हते, ते जावई व कोणी नातेवाईक संबंध होता त्यांचा, पण त्यांचा या ठिकाणी काही संबंध नव्हता दादा। पण तुम्ही नातेवाईक असले म्हणून तुम्ही नातेवाईकालाच लगे मारू नका ना। मग तुम्ही स्वतःहून सगळं काढत असताना ते अचानक कारवाई झाली। आम्ही स्वतःहून सामान वगैरे काढत होतो साहेब, पण अचानक मध्ये ते लोक आले, जीसीबी आले, डायरेक्ट मोडायला चालू केली। आमचे रोड लोक आजारी पडले, बेशुद्ध झाले, कोणी हॉस्पिटलला गेले, फार नुकसान झालंय। लोकांचं वयस्कर माणसं आहे, लहान लहान लेकर आहे त्यांच्याकडे। आता अचानक मध्ये जाणार कुठं ते? त्यांची जर स्वतःची जागाही नाही या साम्राज्यात तर जाणार कुठं ते? बेघर झाले ना, खायची व्यवस्था या बाबाच्या नगरीमुळे ते इथं राहतात, पण जर त्यांची खाण्याची कष्ट मोलमजुरी करतात। आतापर्यंत आमचं मतदान सगळं इडलंय कागदपत्र, पण अशी गलती कधी झाली बी नव्हती। तो अपंग घेर पुढे पण ते आमचं कोणी नाही लागत नितीन सर, आमचं काल ज्यांनी केलं ना त्याला तुम्ही फाशीची शिक्षा द्या। आमचं कोण नाही साहेब, ते जाते फक्त जात आमचं कोण नाही, आमचं कोण नाही साहेब, पण आमच्यावर तुम्ही अत्याचार करू। आम्ही दादा आमचं काय म्हणणं आहे, आम्हाला लगेच कुठं कॉप्या कोणी किंवा घरकुला आम्हाला लगेच राहू देतील का लोक? आम्हाला लगेच कुठं आम्ही काय म्हणलं, आम्हाला मुदत द्या, 2 दिवसाची द्या, 3 दिवसाची द्या, 4 दिवसाची, आमचं तिथं म्हणलं तुम्ही मान्य, पण तिने आज डायरेक्ट जीची काम डायरेक्ट आमचं माझं स्वतःचं सामग्री खायची त्यापासून सोडून टाकलं कडे, त्यापासून मी स्वतः तिथं फेकलेली, त्यांनी जीची लावलेलं। मग खासदार आल्याशिवाय मी पण मागत आले, ही केस पण खासदाराकडे झालेली काल, तर माझं पण म्हणणं आहे का खासदाराशिवाय आले सुजय दादा पाटील मागणी काय तुमची? माझी मागणी का खासदार आमचं पण आमचे नातेवाईक आणि ते असले तरी ऐकून द्या 2 मिनिटं, ते असले तरी पण त्यांच्या आमचा काय कॉन्टॅक्ट नाही, काय संबंध नाही, आणि ते कोणा जावं असेल ते आम्हाला काही घेणं नाही। त्यांनी हे अत्याचार केला ना, मला एवढंच म्हणतं काही गरज मग काला या अन्याय व्हायला नाही पाहिजे।